नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहेत. इलेक्शनच्या वातावरणात तुम्ही बघितलं असेल, की उमेदवार येतात आहेत आणि बोलतात ते रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या इथं आरोग्याची सुविधा चांगली नाही, शाळा चांगली नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, की गढूळ पाणी येतंय किंवा पावसाळ्यात तुमच्या एरियामध्ये पाणी भरतंय. ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी, त्याच्यावर येऊन ते मत मागत आहेत. परंतु आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेला आहे. 15 ऑगस्ट 1947 नंतर आतापर्यंत एवढे वर्ष झाले. एवढ्या वर्षापासून आपण आपल्या मूलभूत गोष्टींपासून वंचित आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा व्हिजन पाहिजे. आपला उमेदवार आपल्याला ह्या गोष्टी सोडून अजून काही चांगल्या गोष्टी देऊ शकतो का? हे आपण पाहिलं पाहिजे. कारण की ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत आणि हे लोकं येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ह्या बेसिक गोष्टीवरच मत मागणार. ह्याच्यापुढं काय आपलं आयुष्य आहे का नाही? आपल्याला काही सुविधा पाहिजे का नाही? आता आम्ही सध्या कल्याणपूर्वमध्ये राहतो. आमच्या इथले बऱ्यापैकी जे नगरसेवकचे उमेदवार आहेत, ते बोलतात की आम्ही हॉस्पिटल बांधू. हॉस्पिटल बांधायला आमच्या कल्याणपूरमध्ये जागाच नाहीये. सगळीकडे बघाल तिथं जागा पॅकच आहेत. तर हे लोकं हॉस्पिटल कुठं बांधणार आहे? त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल, की अनेक पोलीस भरती करणारी पोरं आहेत. ती रस्त्यावर रोड रनिंग करतात. त्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्राउंड नाहीये. एखाद्याचा इन्सिडेंट झाला, काय झालं, म्हणजे तो त्याच्या भविष्यासाठी तयारी करत असतो पोलीस भरतीची. पण तो त्यापासून पण काही इन्सिडेंट झाला, तर त्या गोष्टीपासून पण वंचित राहील. त्याच्यानंतर कल्याणमध्ये अनेक तुम्ही बघितलं असेल, की अभ्यासिका आहेत. पण त्या पैसे देऊन आहेत. ₹1000 फी, ₹1200 फी. सर्वसामान्य लोकांना एवढी फी परवडणार आहे का? तर महानगरपालिकेमध्ये तुमच्या इथं जो उमेदवार राहिला आहे, तो बोलला पाहिजे की मी वाचनालय देतो, चांगल्या आरोग्याच्या सुविधा देतो. म्हणजे तुमच्या ह्याच्यात कमीत कमी तो छोटे-छोटे मेडिकल तरी टाकल, हॉस्पिटल टाकल, जेणेकरून तिथल्या परिसरातील लोकांना फायदा होईल. असा कोणता तरी उमेदवार असेल, जो चांगलं आपल्याला व्हिजन दाखवतोय, त्याला तुम्ही मतदान करा आणि सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.